कोरोना व्हायरसच्या फ्लर्ट व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटचं देशात 300 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात 100 रुग्ण आढळलेत. सिंगापूरसह जगात काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट फ्लर्ट आढळलाय. या व्हेरियंटने आता देशातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या पार्श्वभूमीवर आता इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढण्याचं चित्र आहे. त्याचबरोबर नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्यासमोर मोठं राजकीय संकट उभं राहिलंय. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मरण पावलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दोलियान, काही अधिकारी, अंगरक्षक यांचे मृतदेह असलेल्या शवपेट्या तब्रीज शहरात एका ट्रकवर ठेवण्यात आल्या. त्यावेळी हजारो शोकाकुल नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. हे मृतदेह तेहरान येथे नेले जातील. त्यानंतर रईसी यांची गुरुवारी बिरजंद या जन्मगावी अंत्ययात्रा काढली जाईल व मशाद या शहरात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या 3 महत्त्वाच्या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार असल्याचं म्हटलंय. या घडामोडींमुळे इस्रायलला मोठा धक्का बसला असून या तिन्ही देशातून इस्रायलने आपले राजदूत मागे बोलवले आहेत. मध्य पूर्वेतील शांततेसाठी आपण हे पाऊल उचलत आहोत असं या 3 देशांनी म्हटलंय. गाझामध्ये हमास विरोधात युद्ध लढलं असेल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. नेतन्याहू यांच्या अटकेसाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टामधून अटक वॉरंटची मागणी करण्यात आली आहे. त्याविरोधात संतप्त झालेल्या नेतन्याहू यांनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाला इशारा दिलाय. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल फेटाळलाय. या अहवालामध्ये भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत असं म्हटलं होतं. या भारताने या अहवालावर टीका केली होती. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात 19 मे या दिवशी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच पाकिस्तानने मान्य केले की न्यू इंडिया ही धोकादायक संस्था आहे. संयुक्त राष्ट्रांचे स्थायी राजदूत मुनीर अक्रम यांनी पुन्हा एकदा जागतिक मंचावर भारतावर आरोप करत नवा भारत घरात येतो आणि मारतो असं म्हटले. अमेरिकन डेलीमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत अक्रम यांनी हे वक्तव्य केले. किर्गिस्तान या देशामध्ये हिंसाचार उफाळून आला असून हल्लेखोरांकडून भारतातील आणि पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आतापर्यंत या हल्ल्यात 7 पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच महाराष्ट्रातील तब्बल 500 विद्यार्थी किर्गिस्तान या देशामध्ये अडकल्याचं समोर आलंय. भारतीय विद्यार्थी सुखरूप असल्याचं समोर आलंय. आफ्रिकन देश नायजेरियातील एका गावात हत्यारबंद हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केलाय. या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झालाय. हल्लेखोरांनी अनेक घरांना आग लागली, त्यानंतर गोळीबार केला. नायजेरियाच्या उत्तर मध्य भागात असलेल्या पठार राज्यात ही घटना घडली आहे. बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे बेपत्ता खासदार अनवारुल अजीम अनार यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिलाय. ते उपचारासाठी भारतात आले होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. यापूर्वी त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. 18 मे रोजी कथितपणे बेपत्ता झालेले बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाचे खासदार अनवारुल अजीम आज कोलकाता येथे मृतावस्थेत आढळून आले. भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इसिसचा कट होता अशी धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासात समोर आली आहे. दहशतवाद्यांसाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये शस्त्रे ठेवण्यात आली होती असंही तपासात उघड झालंय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असताना गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. कोर्टाने सोरेन यांचा जामीन नाकारला. दरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर सोरेन यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन द्यावा अशी मागणी सोरेन यांच्याकडून करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या एकूण 7 टप्प्यांपैकी 5 टप्प्यातील मतदान पार पडलं. आता आणखी 2 टप्प्यातील मतदान होणार असून या 2 टप्प्यांतील निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सभा, मेळावे, रोड शो अशा प्रकारचे प्रचार सुरू आहेत. असं असतानाच अभिनेते तथा भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना पश्चिम बंगालमधील मिदनापूर शहरात रोड शो सुरू असताना काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे या रॅलीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर आधारित दी अप्रेंटिस या बायोपिकवरून वाद निर्माण झालाय. कान्स फेस्टिवलमध्ये दी अप्रेंटिसचा प्रीमियर शो दाखवण्यात आला, पण त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. या बायोपिकमध्ये दाखवलेल्या काही सीन्सवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आलाय. अभिनेता रणवीर सिंग अभिनयासह त्याच्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असतो. हनुमान चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रशांत वर्मा लवकरच रणवीर सिंग सोबत राक्षस हा चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली. या चित्रपटाची तयारीही सुरू झाली आहे, परंतु आता या चित्रपटातून रणवीर सिंगने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते.